पुसद नगर परिषदेत वाद. नगरसेविकेच्या पतीकडून कर्मचाऱ्यांना आई बहिणीवर शिवीगाळ. कारवाईची मागणी जोरात. दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी प्रभाग क्रमांक 11 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नगरसेविका सौ देशमुखताई यांचे पती सुधीर देशमुख यांनी नगर परिषदेचे आरोग्य विभागाचे कर्मचाऱ्यांना फोनवर अशोभनीय वक्तव्य करत आई बहिणीवर घाणेरड्या शिवीगाळ केल्याने नगर परिषद कर्मचाऱ्यांनी काम बंद करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे नगर परिषद परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर संतप्त कर्मचाऱ्यांनी निषेध करत सुधीर देशमुख यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली व तसे निवेदन नगराध्यक्ष मोहिनी नाईक आणि मुख्याधिकारी यांना दिले. सुधीर देशमुख यांच्यावर नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी कठोर कारवाई न केल्यास संतप्त कर्मचारी वर्गाला कठोर पाऊल उचलावे लागेल अशी संतप्त प्रतिक्रिया ही कर्मचाऱ्यांनी दिली आहे. वास्तविक पाहता नगर परिषद पुसदमध्ये निवडून आलेल्या महिला नगरसेविकांचे पती हे स्वतः नगरसेवक असल्यासारखे वागत आहेत. हे बेकायदेशीर आहे व असे वागणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार मुख्याधिकारीला आहे. ज्या नगरसेविकांना नवऱ्याच्या भरोशावर पदभार सोडायचा असेल त्यांनी राजीनामा द्यावा अशी जनतेत खमंग चर्चा आहे. खरं तर आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. शहराचा व्याप वाढलेला आहे आणि शहराला सुरत व इंदोरसारखे करण्याचे अशक्य काम या मुठभर कर्मचाऱ्यांच्या जीवावर करण्याचे मुंगेरी लालचे स्वप्न काही नगरसेवक व पदाधिकारी पाहत आहेत. हे कर्मचाऱ्यांवर अन्याय आहे. नियोजन शून्य कारभारामुळे यापुढे आणखी गंभीर प्रकरण घडतील अशी कर्मचारी वर्गात व जनतेत चर्चा आहे. वसंतरावजी नाईक साहेब महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एवं स्वर्गीय सुधाकररावजी नाईक साहेब महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल, तसेच आमचे नगरपालिकाचे माजी नगराध्यक्ष वसंतरावजी नाईक साहेब यांच्या नगर परिषदमध्ये अनेक वर्षापासून कर्मचारी एवं सफाई कामगार सतत तन मन धनानं सेवा देत आहे. अशा नगर परिषद मध्ये माननीय प्रभाग क्रमांक 11 शो देशमुखताई यांचे पती सुधीर भाऊ देशमुख यांनी आज दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक रोहित पासवार साहेब यांच्याशी फोनवर अभद्र भाषा वापरून कर्मचाऱ्याच्या मनात त्यांनी रोष निर्माण केलेले आहे. आमच्या नगर परिषद मध्ये मागील वर्ष अनिता काकू नाईक हे पण नगराध्यक्ष होत्या. त्यांच्या कार्यकाळामध्ये आम्ही चांगल्या प्रमाणे काम द्यायचं, सेवा द्यायचो. तसेच आपला त्यांची सून मोहिनीताई नाईक आपले महाराष्ट्राचे राज्यमंत्री एवं आपले पुसद शहराचे लोकप्रिय आमदार इंद्रनील भाऊ नाईक यांच्या पत्नी सुद्धा आहे. नाईक घराण्याशी आपल्या पुसदच्या सगळ्यांचे चांगले घनिष्ठ संबंध आहे. त्यांच्याकडून आपल्याला अशा वागणूक कवाच झालेली नाही आणि त्यांच्या मॅनेजमेंट पण सुद्धा चांगल्या प्रमाणे आपल्याला कर्मचारी सोबत वागणूक चांगली करीत आहे. पण असं काय घडलं, देशमुख साहेबांनी अशा अभद्र भाषा करून आमचं मन दुखवलं. माननीय मोहिनीताई नाईक नगराध्यक्ष महोदय, आपल्याकडून अपेक्षा आहे देशमुख भाऊ यांना आपण आपल्याकडून आम्हाला काय न्याय मिळू शकता याच्यासाठी आपण काहीतरी आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांना समाधान करावं. एवं श्रीमान रोहित पासवार साहेब वरिष्ठ आरोग्य विभाग प्रमुख
एकदम चांगल्या प्रमाणे निर्मळ भाषा करतात, कोणत्याही नागरिकाला शब्द वापरत नाही, नगरसेवकाचा सन्मान करतात, सगळ्याचे समाधान करण्याचा ते प्रयत्न करते. दिनोदिन प्रभाग लई वाढलेले आहे, कामाचा व्याप वाढलेला आहे, मनुष्यबळ कमी झालेला आहे. आम्ही वारंवार नगराध्यक्ष महोदय किंवा नगरसेवकांना वारंवार विनंती केली की मनुष्यबळ वाढवा म्हणून. आता नवीन आलेले आहेत, त्यांच्या समाधान होत नसल्यामुळे मनुष्यबळ अत्यंत आवश्यकता वाढवण्याकरिता ट्रॅक्टर वाढवावे, नालीसाठी माणसं वाढवावे, इतर मनुष्यबळ वाढल्याशिवाय ते वार्डाच्या साफसफाई पूर्णपणे स्वच्छ करणं कठीण जात आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही प्रयत्न करायलो, समाधान करायचा प्रयत्न करायलो. काही नगरसेवकांचे समाधान झालेले आहे, काहीचं नाही झालेलं आहे, कोणाचं राहिलं आहे. आम्ही ते पण दिलगिरी व्यक्त करतो. आमची इच्छा आहे की सगळ्याच्या नगरसेवकाच्या, नागरिकांच्या सगळ्याच्या समाधान करायचं. पण आम्हाला अपमानजनक वागणूक भेटल्यावर आम्ही सेवा कसं काय देणार तुम्ही सांगा. त्यासाठी आम्ही नगराध्यक्ष महोदयाकडे आलेल्या महाराष्ट्र नगर परिषद सहकर्मचारी संघटना एवं अखिल भारतीय सफाई मजदूर कर्मचारी संघटना एवं अंत्योदय राष्ट्रीय नगर परिषद कर्मचारी संघटनेमार्फत आपल्याला निवेदन दिलं आहे. आपण आम्हाला न्याय द्या एवढी विनंती करून माझे बोलू शकतो. आजची या घटनाबद्दल मला सकाळीच माहिती जेव्हा मिळाली, या माहिती जेव्हा मला मिळाली तेव्हा लवकरच आणि सगळ्यात आधी मी रोहित सरांनाच फोन केला होता. आणि ह्या जी घटना घडली आहे त्या घटनाला मी स्वतः बिलकुल मान्य करत नाही. हे चुकीची घटना घडलेली आहे. कोणत्याही अधिकाऱ्यांना, आज मी नगराध्यक्ष पदावर बसून आहे तरीही मी सगळे अधिकाऱ्यांना, रोहित सरांना पण सर म्हणूनच बोलतात, कोणत्याही अधिकाऱ्यांना आतापर्यंत जसं आपण सांगितलं की नाईक परिवाराने आम्ही केव्हा कोणत्या अधिकाऱ्यांना आणि कोणीही कोणत्याही प्रकारचे नगरसेवक असो, कोणताही नागरिक असो, कोणताही अधिकारी कर्मचाऱ्यांना सगळ्यांना चांगली वागणूक केलेली पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे, आमच्या सगळ्यांचं मत आहे. या विषयावर मी मंत्री साहेबांना सुद्धा बोललेली आहे आणि या विषयावर नक्की आम्ही चौकशी करू. या विषयावर कसं आपल्याला काही करता येईल आणि या विषयाचा पूर्ण लक्ष मंत्री महोदय इंद्रनील नाईक साहेबांचं पण आहे. आणि नगराध्यक्ष म्हणून मी इथे स्वतः या विषयांना गांभीर्याने घेणार आहे. आणि खरं महत्त्वाचा विषय आहे, जसं ते डंगोरे दादाने जे सांगितलं आहे ते खरी गोष्ट आहे की ज्यापासून नगर परिषदची निवडणूक झाली, सगळे नगरसेवक आलेले आहेत तेव्हापासून आणि त्याच्या आधीपासूनही जेवढे कर्मचारी आरोग्य विभागाचे, जेवढे अधिकारी आरोग्य विभागाचे आहे, सगळ्यापेक्षा जास्त कार्यरत आहे. ते सकाळी 5 पासून तो दुपारी 2 पर्यंत आणि त्यांची नाईट ड्युटीवाले नाईट ड्युटी न करतात. आम्ही स्वतः साक्षी रूपे, आता अभिजित पानपटे साहेब आपले सभापती आमच्या सोबत आहे, ते बांधकामाचे सभापती आहे, आमचे इथे शिकारी दादा पण आहे, हे सगळेच ऑन फील्ड राहतात आणि सगळे नगरसेवकांना अधिकाऱ्यांचं सहकार्य आहे, कर्मचाऱ्यांचं पण सहकार्य आहे, जनताचं पण एवढंच सहकार्य लागणार. आणि ह्या जे काही विषय घडलेला आहे या विषयावर नक्की मंत्री साहेब आणि मी स्वतः या विषयावर चर्चा करून, रोहित सर आपल्यासोबत जे घडलेलं आहे त्या विषयाला मी स्वतः, मला पण योग्य वाटलं नाही. या प्रकारे या पद्धतीने कोणताही व्यक्ती, कोणताही कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना नाही बोलला पाहिजे. या विषयाचा मी नक्की कार्यवाही करणार आणि आपल्याला नक्की या विषयावर सांगणार. आज जो काही प्रकार घडलेला आहे तो खरोखर निंदनीय आहे. आजपर्यंत आपल्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सेवा देणं हे प्रथम कर्तव्य ठेवलेलं आहे आणि तो कर्तव्यसुद्धा पार पाडत आहेत. आमच्या सन्माननीय नगराध्यक्षा आदरणीय मोहिनीताई नाईक जेव्हापासून नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या त्यांनी सगळ्यात पहिले कर्मचारी आणि सर्व विभाग गैरसोय झाली नाही पाहिजे, नागरिकांची कामे वेळेवर झाली पाहिजे. त्यांच्या आदेशानुसार आज आमचे सर्व कर्मचारी त्या गोष्टीला अनुसरून नागरिकांना कशा प्रकारे चांगल्यात चांगली सेवा देता येईल या बाबतीत सर्व कर्मचारी आज काम करत आहेत. परंतु अशा वेळेस एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीने समजा एखाद्या अधिकाऱ्याला अर्वाच्यपणे किंवा उद्धट भाषेत बोलणं हे चुकीचं आहे आणि ताईंनी सुद्धा त्या गोष्टीला म्हणजे गांभीर्याने घेतलेलं आहे आणि ताई आता स्वतः लक्ष घालणार आहेत. त्यामुळे मी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना विनंती करतो
की आपण नागरिकांनाही वेठीत धरू नये आणि आज आपण पुन्हा पूर्ववत काम चालू करून टाकू. बस एवढे बोलून आज सकाळी या घटना घडली आणि मी सकाळी 5लाच मी बाहेरगावी होती आणि या सकाळी 5ला मी पुसदला पोहोचली आणि मला करीबन 9 वाजता या घटनाविषयी माहिती मिळाली होती. आणि जसं मला माहिती मिळाली तसंच मी रोहित सरांना पण फोन केला होता. अशा प्रकारचे जर कोणतेही कर्मचारी किंवा कोणत्याही अधिकारीवर जर नागरिक असो किंवा कोणतेही नगरसेवक असो कोणत्याही व्यक्ती असो काम करणाऱ्या व्यक्तीवर त्यांना जर अडचण असेल तर त्यांनी त्यांच्या तोंडीने प्रेमाने बोलायला पाहिजे किंवा त्यांना लेखी मागायला पाहिजे. पण या पद्धतीने बोलणं हे मान्य नाही आहे आणि या विषयावर मंत्री साहेब स्वतः मी मंत्री साहेबांना पण बोललेली आहे. तो मंत्री साहेब पण या विषयाचा पाठपुरावा करून समाधानकारक त्याच्या कसं निराकरण करता येईल त्या विषयावर नक्की बघणार आहे साहेबांनी. ह्या विषयावर पक्षाचे लोक तुमचे संबंधित पक्षाचे लोक आणि मी स्वतः सगळेच नगरसेवक इतर पक्षाचे पण आणि जेवढे निवडून आणलेले नगरसेवक यांसोबत सगळ्यांसोबत संवाद होणार आहे. आज मी एक मीटिंग घेणार आहे आणि या विषयावर स्ट्रिक्टली सगळेच नगरसेवकांना आणि नगरसेवकांना ते निरोप देणार आहे. तर सगळे परिवारजन असेल आजच्या ह्या घटना आहे इतर पण घटना माझ्यासमोर छोटी मोठी आलेली होती की परिवारजनांना सगळ्यांनाच वाटते ते स्वतः नगरसेवक आहे. त्यांचे सगळे परिवारजनमधून एक नगरसेवक असतो तर ते पूर्ण परिवारच नगरसेवक होतात. तर या घटना नाही घडली पाहिजे या विषयावर सगळे नगरसेवकांना सूचना देण्यात येणार आहे. हिंदू स्वराज के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज, संविधान रचयिता डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, हमारे कुलगुरु नवल स्वामी महाराज, उनके चरणों में नमन करता हूँ। आज दिनांक 1 अप्रैल 2026 को सुबह में जो घटना घटी है, एक नगर सेवक के पति के मार्फत जो अभद्र भाषा हमारे आरोग्य निरीक्षक श्री पाशामौर साहब उनको भ्रमण द्वारा जो वक्तव्य किया गया है इसके निषेध में आज हमने निवेदन किया है। दूसरी बात मैं आज इस आपके माध्यम से कहना चाहता हूँ कि हम शहर में कोई भी काम बंद आंदोलन नहीं करेंगे, क्योंकि शहर के नागरिकों के आरोग्य की जवाबदारी हमारे पे है। इसलिए हम काम बंद नहीं कर सकते, सिर्फ हम निषेध कर सकते हैं। हम किसी का व्यक्तिगत निषेध नहीं कर रहे। इसके बाद कोई कर्मचारी के भावना दुखने नहीं पाहिजे और किसी कर्मचारी को कोई गाली गुप्ता कोई घटना नहीं होना, कोई वाद निर्माण नहीं होना, इसलिए हमने निवेदन दिया है।